तिजोरीत ठेवलेले लता आणि करिश्मा हगवणेंचे मोबाईल आता ताब्यात घेण्यात आलेत। या प्रकरणी आता कारवाईला वेग आलेला आहे। निलेश चव्हाणला पोलीस त्याच्या घरी घेऊन गेलेले होते आणि या ठिकाणी रिक्रिएशन करण्यात आलं घडलेल्या घटनेचं। त्याचबरोबर दोघींचे जे मोबाईल फोन होते त्याचा पोलिसांना शोध घ्यायचा होता। हे फोन देखील आता त्यांनी ताब्यात घेतले। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काही वेळापूर्वी पोलीस पोहोचलेले होते आणि आता त्यांना मोबाईल देखील मिळाल्याचं कळत आहे, काय अपडेट्स आहेत? अगदी जर आपण बघितलं वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचा जो आरोपी सापडत नव्हता तो अर्थातच जर आपण बघितलं तर निलेश चव्हाणच्या घरी या ठिकाणी आता पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय पोलिसांची टीम खाली देखील आहे। जवळपास या 2 गाड्यांमध्ये हे सगळे पोलीस निलेशला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि आतमध्ये सध्या शोध घेतला जातोय। खरं तर याच घरामध्ये कसपट्टे कुटुंबियांनी त्यांचं बाळ घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। खरं तर जेव्हा वैष्णवीच्या मृत्यूनंतर जे 9 महिन्याचं बाळ आहे ते याच घरामध्ये निलेशनी ठेवलेलं होतं आणि जेव्हा कसपट्टे कुटुंबीय ते बाळ घेण्यासाठी आलेलं होतं त्यांनी धमकून रिव्हॉल्वर दाखवून धमकी दिली होती आणि ते बाळ देण्यास त्यांनी नकार दिलेला होता। तो रिव्हॉल्वर देखील याच घरामध्ये आहे आणि आपण बघतोय की आता पोलीस त्याला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि पोलीस ते मोबाईल अर्थात वैष्णवी हगवणेचे जी सासू आहे लता आणि त्याचबरोबर ननंद करिश्मा या दोघांचे मोबाईल देखील याच घरामध्ये त्यांनी लपून ठेवलेले होते। ते मोबाईल देखील त्यांना मिळालेले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते। पोलीस खाली बंदोबस्त लावून आहेत, कुणालाही वर जाऊन दिलं जात नाहीये। त्याचे घरचे याच घरामध्ये त्यांनी बंदूक देखील लपून ठेवलेली आहे। निलेश चव्हाणची बंदूक देखील पोलिसांना ताब्यात घ्यायची आहे कारण याच बंदुकीने त्याने कसपट्टे कुटुंबियांनी धमकवलेलं होतं, त्यांना रिव्हॉल्वर दाखवलेली होती आणि आता हे सगळं काही पुन्हा एकदा सीन हा सगळा घटनाक्रम या ठिकाणी तयार केला जातोय। कशा पद्धतीने हे सगळे घटनाक्रम या ठिकाणी घडलेलं होतं ते देखील दाखवलेलं आहे आणि हीच ती गाडी, ही देखील गाडी जर आपण बघितली तर ही देखील चव्हाण यांचीच गाडी आहे। याच इमारतीतल्या 4थ्या मजल्यावर सध्या पोलीस आहेत। ज्या इमारतीत निलेशचं घर आहे त्याचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन आलेले आहेत। खरं तर तो गेले 10 दिवस फरार होता, पळत होता वेगवेगळ्या ठिकाणी। मात्र पोलिसांनी आता त्याला अटक केल्यानंतर आज कोर्टात हजर केलं। 3 तारखेपर्यंत त्याची कस्टडी मिळालेली आणि त्यामुळे पोलीस आता कसून चौकशी करतायत, कुठेही कमी पडणार नाही यासाठी 2 पोलीस या ठिकाणी 2 गाड्या घेऊन आलेले आहेत। खाली देखील बंदोबस्त या बिल्डिंगच्या जर आपण बघतोय या कर्वेनगर ज्या ठिकाणी निलेश आता राहतोय याच घरामध्ये सध्या पूर्ण सर्च घेतलं जातोय कारण दोन्ही मोबाईल अर्थात मी जे सांगतोय या मोबाईलमध्ये खूप महत्वाचा डेटा आहे कारण याच मोबाईल मधून निलेशनी म्हणजे जेव्हा वैष्णवीवर अत्याचार होत होते तेव्हा सुद्धा काही रेकॉर्डिंग्स आहेत किंबहुना फोनवरून निलेश सोबत अत्यंत महत्वाचे तपशील असणारा आणि अत्यंत महत्वाचे सुगावे मिळू शकतील असा हा मोबाईल पोलीस ताब्यात घेत असल्याचं कळत आहे। तूर्त धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी अधिक अपडेटसाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू। पुढची महत्वाची बातमी, जालना जिल्ह्यातल्या शहागड परिसरामध्ये निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला।